Hello and good morning, dear students. I am Ms. Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have discussed the various methods of employees training. Okay. In today's lecture, we have discussed the methods of employees training. The industrial organization has a large numbers of employees, employers, supervisors, heads of departments, executive officers, managers, and etc. etc. So all such workers need to be given in-depth training by the authorities on their work, responsibilities, and expertise. So there are various methods of training. So now let's discuss one by one. आज आपण या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या मेथड्स यूज केल्या जातात, ज्यांचा वापर केला जातो, त्यांचा स्टडी करणार आहोत. सो एम्प्लॉईज ट्रेनिंग म्हणजे काय, ओके, त्याचे प्रॉपर मिनिंग आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी पाहिले आहे. त्यानंतर एम्प्लॉईजला ट्रेनिंग का दिली पाहिजे, त्या पाठीमागील ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्यांची उद्दिष्ट काय आहे, हे देखील आपण डिस्कस केले आहे. मग या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या मेथड्स यूज केल्या जातात त्यांचे क्लासिफिकेशन हे 2 टाईप्समध्ये केले आहे. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे ती ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स अँड सेकंड आहे ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स. तर ऑन दी जॉब मेथड्समध्ये 5 अशा मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स इन्क्लूड आहेत, ज्यांचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो. त्यानंतर ऑफ दी जॉब मेथड्समध्ये देखील 5 मोस्ट इम्पॉर्टंट अशा मेथड्स इन्क्लूड आहेत, ज्यांचा वापर देखील एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ऑर्गनायझेशन करीत असतो. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स आहेत, ज्यांचा वापर केला जातो, त्यांचं स्टडी करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स पाहणार आहोत, त्यांचा स्टडी करणार आहोत. तर ऑन दी जॉब मेथड्समध्ये जॉब रोटेशन मेथड, कोचिंग मेथड, जॉब इन्स्ट्रक्शन और ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप मेथड, कमिटी असाइनमेंट अँड इंटर्नशिप अशा मेथड्स यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि या अत्यंत इम्पॉर्टंट अशा मेथड्स आहेत एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी. त्यानंतर ऑफ दी जॉब मेथड्समधील जी फर्स्ट मेथड आहे ती वेस्टिब्युल ट्रेनिंग मेथड, सेकंड आहे रोल प्लेइंग मेथड, देन थर्ड इज लेक्चर मेथड्स, देन कॉन्फरन्स और डिस्कशन मेथड अँड लास्ट इज प्रोग्राम इन्स्ट्रक्शन मेथड. तर अशा ऑन दी जॉब मेथडच्या 5 मेथड्स आहेत आणि ऑफ दी जॉब मेथडच्या देखील 5 मेथड्स तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये स्टडी करण्यासाठी दिलेल्या आहेत. तर नाव फर्स्टली आज आपण या लेक्चर्समध्ये ओनली ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स पाहणार आहोत, त्यांचे डिस्कशन करणार आहोत. फर्स्टली तुम्हाला ऑन दी जॉब मेथड्स म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांचा वापर कशासाठी केला जातो, ऑर्गनायझेशन ऑन दी जॉब मेथड्स का वापरते एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी, हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. सो ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स, ओके, ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स ऑल्सो नोन ॲज जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंग. ओके, ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स इज ऑल्सो नोन ॲज जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंग is the most commonly used method. Under this method, the individual is placed on a regular job and taught the skills necessary to perform that job. The trainee learns under the supervision and guidance of a qualified worker or instructor. On the job training has the advantage of giving first-hand knowledge and experience under the actual working conditions. While the trainee learn how to perform a job, he is also a regular worker rendering the services for which he is said. The problem of transfer of trainee is also minimized as the person learns on the job. So, on the job training method is called or is also known as job instruction training method. In this method, the manpower or human resource is given on the job training while actually working in the workplace. In this method, the workers are first given comprehensive information about the work by the senior staff and appropriate guidance. Workers are then asked to do their work. So, ही जी फर्स्ट मेथड आहे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ती म्हणजे ऑन दी जॉब मेथड्स. या मेथडमध्ये जे एम्प्लॉईज आहेत, जो ह्युमन रिसोर्स आहे, त्यांना ते ज्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करतात
ओके. ते ज्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करतात, त्या काम करीत असताना त्या ठिकाणी त्या कामासंबंधी जे ट्रेनिंग दिले जाते त्यालाच ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड असे म्हटले जाते. एम्प्लॉयच्या कामातील दोष, त्यांची रॉंग मुवमेंट्स, टेक्नॉलॉजी और मशीन कशाप्रकारे हँडल केली पाहिजे, ओके, त्यामध्ये जर काही दोष असतील तर ते शोधून दूर करण्यासाठी, त्याचबरोबर त्या एम्प्लॉईजना योग्य तो गायडन्स देण्यासाठी या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडचा वापर केला जातो. एम्प्लॉईज प्रत्यक्ष जी काही कृती करतात व त्यांचा जो काही एक्सपिरियन्स आहे याद्वारे ते स्वतः शिकत असल्याने व सिनियर हे काही काम जर त्या एम्प्लॉईजने रॉंग केले किंवा त्यांच्याकडून काही मुवमेंट्स रॉंग झाले तर ते इमिडिएटली त्या ठिकाणी काय करतात, करेक्ट करतात. त्यानंतर त्यांना ते काम कशाप्रकारे केले पाहिजे यांचे त्यांना सल्ला देत असतात. त्यामुळे या मेथडची, या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडची युटिलिटी इन्क्रीज होते. मग ही जी काही मेथड आहे ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड, त्या कोणत्या एम्प्लॉयसाठी इम्पॉर्टंट आहे, कोणत्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडचा वापर केला जातो, तर दिस मेथड इज सुटेबल और यूज्ड फॉर जनरल स्किल्स वर्कर्स, सेमी स्किल्स वर्कर्स and clerical workers. Okay, and this is most common method of training in which a trainee is placed on a specific job and taught the skills and knowledge necessary to perform it. So on the job training method, okay, OJT याचा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकेल की OJTचा लॉंग फॉर्म काय आहे. सो OJT स्टँड्स फॉर ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स. तर या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडचे देखील काही ॲडव्हान्टेजेस आहे. मग फर्स्ट ॲडव्हान्टेज काय आहे या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडचा एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी, तर ऑन दी जॉब मेथड इज अ फ्लेक्सिबल मेथड. ओके, ऑन दी जॉब मेथड इज अ फ्लेक्सिबल मेथड. सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडचे ते इट इज अ लेस एक्सपेन्सिव्ह मेथड. Then third is the trainee is highly motivated and encouraged to learn and much arrangements for the training is not required. तर जी काही ऑन द जॉब ट्रेनिंग मेथड आहे याचे मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज काय आहे, तर इट इज अ व्हेरी लेस एक्सपेन्सिव्ह मेथड अँड इट इज अ फ्लेक्सिबल मेथड. कारण जो एम्प्लॉईज आहे, जो ट्रेनी आहे, ज्याला ट्रेनिंग देत आहे, तो ज्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करीत आहे त्या ठिकाणी त्याला हे ट्रेनिंग दिले जाते. यासाठी कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी अरेंजमेंट करावी लागत नाही. त्यानंतर त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. यासाठी ही ऑन द जॉब ट्रेनिंग मेथड अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ज्याचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ऑर्गनायझेशन करीत असते. त्यानंतर ऑन द जॉब ट्रेनिंग मेथडचा आणखीन एक महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे काय, तर जे काही ट्रेनिंग असतात, ओके, जे ट्रेनिंग घेत असतात त्या एम्प्लॉईज ते मोटिवेट होत असतात. कारण की त्यांच्याकडून जर काही रॉंग मुवमेंट झाल्या, ते काम करत असताना त्यांची काही मेथड त्यांच्याकडून रॉंग झाली तर इमिडिएटली त्या ठिकाणी त्याचे करेक्शन होत असते आणि ते कशाप्रकारे करेक्ट करायचे यांचे इन्स्ट्रक्शन, त्याचे नॉलेज देखील ते ट्रेनर त्या ठिकाणी त्यांना इमिडिएटली देत असतात. त्यामुळे त्यांचे जे काही रॉंग मुवमेंट असतील त्या ठिकाणी रिड्यूस होतात आणि तो वर्कर्स आणखीन चांगल्या प्रकारे काम करू शकतो. मग या ऑन द जॉब मेथड्समध्ये 5 अशा मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स इन्वॉल्व आहेत, त्या आपण आता वन बाय वन डिस्कस करणार आहोत. तर ऑन द जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये जी फर्स्ट मेथड आहे ती म्हणजे जॉब रोटेशन मेथड. सो दिस टाईप ऑफ ट्रेनिंग इन्वॉल्व्स द मूवमेंट ऑफ द ट्रेनी फ्रॉम वन जॉब टू another. Okay, this type of training involves the movement of the trainee from one job to another. The trainee receives job knowledge and gains experience from his supervisor or trainer in each of the different job assignments. तर या मेथडचे एक फीचर आहे, ओके, त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे काय, जो ट्रेनी आहे, ओके, जो एम्प्लॉय आहे, जो ट्रेनिंग घेत आहे, तो ट्रेनी त्याचे रोटेशन हे एका कामातून दुसरीकडे होत असते. या मेथडमुळे जे ट्रेनी असतात त्यांना इतर जॉबचे प्रॉब्लेम समजून घेण्याची आणि त्या ठिकाणी जे एम्प्लॉईज काम करतात त्यांचा रिस्पेक्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी त्यांना मिळते. ती ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी क्रिएट होते. त्याचबरोबर या जॉब रोटेशनमुळे काय होते, तर जी काही एम्प्लॉईज आहेत
त्यांना त्या दुसऱ्या जॉबची इन्फॉर्मेशन मिळते, त्याचे रूल्स, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटीज देखील माहिती होतात. अँड दिस मेथड हेल्प्स द ट्रेनी अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ अदर एम्प्लॉईज. जॉब रोटेशन मेथड ही बँकिंग सेक्टरमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. मग या जॉब रोटेशन मेथड का यूज केली जाते, तर एम्प्लॉईजचा एकच काम करून जर कंटाळा आला असेल तर तो कंटाळवाणा दूर करण्यासाठी, त्याचबरोबर त्या एम्प्लॉईजना कोणत्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करता येते हे फक्त जॉब रोटेशनमुळे फाइंड आउट होत असते. आणि ट्रेनीला त्या जॉबबद्दलचे नॉलेज मिळते, त्या जॉबच्या ठिकाणी काम केल्याचा एक्सपिरियन्स देखील मिळतो. तर या अशा अनेक गोष्टींसाठी हे जॉब रोटेशन मेथडचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो. त्यानंतर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ऑन द जॉब मेथड्समधील सेकंड मेथड आहे ते म्हणजे कोचिंग. सो द ट्रेनी इज प्लेस्ड अंडर अ पर्टिक्युलर सुपरवायझर हू फंक्शन्स ॲज अ कोच इन ट्रेनिंग द इंडिव्हिज्युअल. तर ही कोचिंग देखील अत्यंत इम्पॉर्टंट अशी मेथड आहे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी. यामध्ये जो ट्रेनी आहे त्या ट्रेनीला एका पर्टिक्युलर सुपरवायझिंगखाली पर्यवेक्षकाखाली ठेवला जातो, जो ट्रेनीला ट्रेनिंग देण्यासाठी काय करतो, काम करतो. सुपरवायझर ट्रेनीला त्याने केलेल्या कामासाठी त्या कामाचा एक फीडबॅक देतो आणि त्याला त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी काही सजेशन्स देखील देत असतो. ओके, द सुपरवायझर प्रोव्हाइड्स फीडबॅक टू द ट्रेनी ऑन हिज परफॉर्मन्स अँड ऑफर्स हिम सम सजेशन्स फॉर इम्प्रूव्हमेंट. The trainee shares some of the duties and responsibilities of the coach and relieves him of his burden. तर काही प्रमाणात जे काही ट्रेनर असतात, जे कोच असतात, ते काय करतात, तर जो ट्रेनी आहे त्या ट्रेनीच्या रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्या काही ड्युटीज ह्या शेअर करीत असतात व त्या ट्रेनीचे जे काही बर्डन असेल, म्हणजे त्याला कामाचा ताण आला असेल किंवा त्याच्याकडे खूप जास्त प्रमाणात काम तो करत असेल तर त्याचे ताण, त्याचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न हे कोच ट्रेनर करीत असतात. यामध्ये या कोचिंग मेथडमध्ये जसे बेनिफिट्स आहेत त्याप्रमाणे काही त्याचे ड्रॉबॅक्स देखील आहे. या कोचिंग या मेथडचा एक ड्रॉबॅक म्हणजे काय, तर अ लिमिटेशन ऑफ दिस मेथड ऑफ ट्रेनिंग इज दॅट द ट्रेनी मे नॉट हॅव द फ्रीडम और ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज ओन आयडियाज. ओके, याचा ड्रॉबॅक काय आहे, तर या मेथडमध्ये जे ट्रेनर असतात त्या ट्रेनर जसे काम करायला सांगेल त्यानुसारच काम त्या ट्रेनीला करावे लागते. त्या ट्रेनीला स्वतःचे ओपिनियन त्या ठिकाणी मांडता येत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचे फ्रीडम नसते. तरी देखील एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी या कोचिंग मेथडचा वापर केला जातो. त्यानंतर ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडमधील थर्ड मेथड आहे ती म्हणजे जॉब इन्स्ट्रक्शन और ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप मेथड. ओके, जॉब इन्स्ट्रक्शन मेथड देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे अँड दिस इज द थर्ड नंबर मेथड्स ऑफ ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड. सो दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप मेथड. ओके, ही काही जॉब इन्स्ट्रक्शन मेथड आहे त्यालाच ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप मेथड असे देखील म्हटले जाते. अंडर दिस मेथड the trainer explains to the trainee the way of doing the job knowledge and skills and allows him to the job. The trainer appraises the performance of the trainee, provides feedback information and corrects the trainee. So this is the third number method of on the job training method. This is another important method of employees training. So firstly you understand basic meaning of job instruction. So this job instruction training means is a systematic, fast and effective method for teaching your workers to do a job correctly and safely. तर ही जी काही जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंग मेथड आहे ती ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज असतात त्या एम्प्लॉईजना योग्य आणि सेफली पद्धतीने सुरक्षितपणे काम करायला शिकवण्यासाठी एक सिस्टमॅटिक, एक फास्ट अँड इफेक्टिव्ह अशी मेथड आहे. अँड दिस मेथड ऑफ ट्रेनिंग वर्कर्स थ्रू अ सिम्पल ब्रेकडाऊन ऑफ स्टेप इज इझी टू अंडरस्टँड अँड कम्प्लीट. तर जे वर्कर्स काम करतात, जे एम्प्लॉईज काम करतात त्यांनी ते कशा प्रकारे काम करावे त्यांना त्याचे इन्स्ट्रक्शन हे स्टेप बाय स्टेप दिले जाते आणि त्यानुसार ते ट्रेनी काम करीत असतात. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप
या मेथडमध्ये जो ट्रेनर असतो तो त्या ट्रेनीला काम कसे करायचे, त्याच्या मेथड्स, त्यानंतर त्या जॉबच्या रिलेटेड ऑल नॉलेज, त्याचे स्किल्स हे समजावून देतो आणि त्याला ते काम करण्याची परमिशन देतो. त्यानंतर जो काही ट्रेनी आहे, जो काही एम्प्लॉईज आहे, त्याने जे काही काम केले आहे त्याचे ट्रेनर इव्हॉल्युशन करतो. ओके, त्याचे मूल्यमापन करतो आणि त्यानंतर त्याने ते काम कशा प्रकारे केले आहे, त्या ठिकाणी कोणते रॉंग मुवमेंट झाले आहे यांचे फीडबॅक तो ट्रेनीला देत असतो. आणि त्यानंतर त्याने जे काही काम केले असेल, जर ते इनकरेक्ट असेल तर ते करेक्ट करण्यास देखील त्या ट्रेनीला तो ट्रेनर सांगत असतो. म्हणून त्याला जॉब इन्स्ट्रक्शन मेथड किंवा ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप मेथड असे म्हटले जाते. त्यानंतर ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्समधील 4 नंबरची मेथड्स आहे ती म्हणजे कमिटी असाइनमेंट्स मेथड. So under the committee assignment method, a group of trainees are given and asked to solve an actual organizational problem. The trainees solve the problem jointly and it develops teamwork. So committee assignment, it is also most important methods for employees training. Under the committee assignment, group of trainees are given and asked to solve an actual organizational problem. तर ही जी काही मेथड आहे, ओके, या मेथडमध्ये काय केली जाते, तर जे ट्रेनी असतात, ओके, ज्यांना ट्रेनिंग द्यायची आहे त्यांचा एक ग्रुप क्रिएट केला जातो. ओके, आणि असा ग्रुप क्रिएट केल्यानंतर आणि त्यांना त्या ऑर्गनायझेशनचे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी सांगितले जाते. यामध्ये सर्व ट्रेनी एकत्रितपणे तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे प्रयत्न करतात आणि याचं एक फीचर म्हणजे ते जेव्हा ग्रुपने तो प्रॉब्लेम सॉल्व करतात त्यामध्ये त्यांचे टीमवर्क ही डेव्हलप होत असते. कारण की जेव्हा सर्वजण एकत्र येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करतात त्या ठिकाणी त्यांची टीमवर्क ही डेव्हलप होण्यास या कमिटी असाइनमेंट मेथडची मदत होते. त्यामुळे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी कमिटी असाइनमेंट मेथडचा देखील वापर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन कंपनी करीत असते. आणि ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्समधील लास्ट मेथड आहे ती म्हणजे इंटर्नशिप मेथड. सो इंटर्नशिप इज वन ऑफ द ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स. Individuals entering industry in skilled trades like machinist, electrician and laboratory technician are provided with through instruction the theoretical and practical aspects. तर इंटर्नशिप ही सुद्धा ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडमधील लास्ट व मोस्ट इम्पॉर्टंट अशी मेथड आहे. मग या मेथडचा वापर कोणासाठी जास्त केला जातो, कोणत्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी जास्त प्रमाणात वापर केला जातो, तर जे मशिनिस्ट असतात, जे इलेक्ट्रिशियन आहे, जे लॅबोरेटरी टेक्निशियन असतात त्यांना थेरोटिकल आणि प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी या इंटर्नशिप मेथडचा वापर ती ऑर्गनायझेशन करीत असते. त्यामधील अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम हे अनेक कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन हे ऑर्गनायझ करतात. ओके, आणि त्यानंतर हे प्रोग्राम जॉईंटली स्पॉन्सर करतात. त्यामधून जे काही स्टुडंट्स असतात त्यांना रिअल लाईफ एक्सपिरियन्स मिळावा, त्यांना ते काम कशाप्रकारे केले पाहिजे यांचे रिअल लाईफ एक्सपिरियन्स मिळावा, त्यांना त्याची एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराची संधी प्राप्त व्हावी, हा त्या प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यापाठीमागे त्यांचं एक उद्दिष्ट असते. त्याचबरोबर अनेक युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस हे स्टुडंट्सना त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक पार्ट म्हणून इंटर्नशिपसाठी एनकरेज करीत असतात. ओके, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम्स आर जॉईंटली स्पॉन्सर्ड बाय कॉलेजेस, universities and industrial organization to provide the opportunity to the students to gain real life experience as well as employment. तर इंटर्नशिप मेथड ही देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण की रिअल लाईफमध्ये कशा प्रकारे ते काम केले जाते त्याचा एक्सपिरियन्स मिळावा यासाठी या इंटर्नशिपचा वापर अनेक कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज त्यांच्या स्टुडंट्सना त्याचा एक्सपिरियन्स यावा यासाठी वापर करीत असते. त्यानंतर ही इंटर्नशिप जे मशिनिस्ट असतात, जे इलेक्ट्रिशियन आहेत, त्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन असतात त्यांना थेरोटिकल आणि प्रॅक्टिकल त्या कामाबद्दलची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी या मेथडचा वापर केला जातो.
ओके. आणि ही या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथडमधील लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट अशी मेथड आहे जी एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या मेथड्स यूज केल्या जातात त्यामधील जी फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स, ते आपण आज या लेक्चर्समध्ये पाहिले. त्यामध्ये इन्वॉल्व असणारे ज्या 5 मेथड्स आहेत ते म्हणजे जॉब रोटेशन मेथड, कोचिंग मेथड, जॉब इन्स्ट्रक्शन और ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप मेथड, कमिटी असाइनमेंट मेथड अँड इंटर्नशिप मेथड. या 5 मेथडचं स्टडी, त्यांचे डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये केले आहे. कशा प्रकारे या मेथडचा वापर ऑर्गनायझेशन एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी करते ते आपण या ठिकाणी पाहिले, त्यांचा स्टडी केला. तर नेक्स्ट लेक्चरला आपण एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या ऑफ दी जॉब मेथड्स आहेत त्यांचे डिस्कशन करणार आहोत. ओके, थँक्यू.